नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 13 भागांपैकी 10वा भाग वाचतो. प्रवक्ता. एखाद्या मानवी पुरुषाच्या मनात त्याच्या निर्मळ मनाच्या सौंदर्यवती पत्नीबद्दल एखाद्या खलपुरुषानं संशयाचं पिशाच्च आणून सोडलं तर तो मनस्वी पुरुष आणि ती निर्मळ सौंदर्यवती पत्नी यांचा कसा दारुण शोकांत होतो असे शेक्सपियरचे ऑथेल्लो नाटक. कुसुमाग्रजांनी त्यातील अशा भावोत्कट आविष्कारासहित मराठीत आणलं. ऑथेल्लो म्हणजेच या नाटकातील महेश्वर. घनघोर युद्धाची, वेढ्यांची, अनिश्चित भाग्याच्या शुभाशुभ विलासांची मी सांगत असे माझ्या आयुष्याचा इतिहास. सागरांच्या लाटांवर युद्धाच्या धुमश्चक्रीत घडलेल्या भीषण प्रसंगांचे वृत्तांत. आणि हेही मृत्यूच्या मुखातून कसा आलो मी माघारा, कसा विक्रय केला माझ्या गुलामांच्या बाजारात उन्मत्त विजेच्या शत्रूंनी. त्या पारतंत्रातील यातना, बंधमुक्तीचा महानंद आणि त्यानंतरचा प्रदीर्घ प्रवास सांगत होतो सारं काही. अकराळ विकराळ गुहांतून, ओसाड वाळवंटातून, प्रचंड खडकांच्या घळ्यांतून, स्वर्गाला स्पर्श करणाऱ्या पर्वतांतून मी केलेली वाटचाल. त्या मुसाफिरीत भेटलेली ती माणसं जी करत असत निर्वाह माणसांच्या मांसावर. ती विचित्र भेसूर माणसं ज्यांची मस्तक लोंबत होती खांद्यांच्या मुळांशी. प्रवक्ता. ऐकत असे दमयंती तन्मयतेनं. कंसात त्या वृद्धाच्या घरातील त्याची रूपवती कन्या कंसपूर्ण उभी राहिली तिच्या नेत्रात आसव. त्याच्या नवथर यौवनावर ओढवलेल्या भयानक विपत्तींचा वृत्तांत ऐकताना. प्रवक्ता. ती भारावून म्हणाली, दमयंती म्हणजेच डेस्टिमोना, विलक्षण, फारच विलक्षण, अत्यंत करुणाजनक. हे ऐकलं नसतं तर बरं होतं. प्रवक्ता. आणि असंही म्हणाली दमयंती, देवानं योजून ठेवावा असा पराक्रमी पुरुष माझ्यासाठी. कोणी असेल तुमचा स्नेही माझ्यावर प्रेम करणारा तर त्याला शिकवा ही कहाणी कशी सांगायची ती. सफल होईल कदाचित त्याची आकांक्षा. ऑथेल्लो म्हणजेच महेश्वर. मी जाणला त्यातील मतितार्थ, तिचे मनोगत. तिचं प्रेम होतं माझ्यावर आणि माझं प्रेम होतं तिच्यावर. प्रवक्ता. आणि तिच्या पित्याच्या ऑथेल्लोच्या काळ्या रंगामुळे विरोध असूनही ती दोघं पळून जाऊन विवाहबद्ध होतात. योद्ध्याचा पराक्रम आणि रूपवतीचं सौंदर्य यांचं हातात हात देणं होऊन जातं. पण लागलीच त्याला युद्धभूमीवर जावं लागल्यानं त्याचं शरीर मनासहितच्या सहवासाचं स्वप्न अपुरंच राहतं. आणि त्यातच गोऱ्या वंश रंगाचा एक काळा कुट्ट खलपुरुष आयागो त्याच्या मनात संशयाचं पिशाच्च सोडून देतो. सोमनाथ म्हणजेच आयागो. महाराज, संशय म्हणजे हिरव्या 4 डोळ्यांचा एक भयानक दैत्य. आपलं भक्ष्य खेळवून खेळवून खाणारा. परमेश्वरा, कोणालाही या संशयाच्या अघोरी चक्रामध्ये अडकवू नकोस बाबा. प्रवक्ता. असं छद्मीपणानं म्हणणारा आयागो लागलीच ऑथेल्लोच्या मनात संशयाचं कटुबीज पेरू लागतो. सोमनाथ. आयागो. साक्षी पुराव्यांची गोष्ट इतक्यात बाजूला ठेवू, पण इतकंच सांगतो की बाईसाहेबांकडं बारीक नजर राहू द्या. जयवंतांचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत याचं चांगलं निरीक्षण करा. महेश्वर म्हणजे सोमनाथ. आयागो. तुमच्याशी लग्न करताना बाईसाहेबांनी प्रत्यक्ष आपल्या बापाला फसवलं. अशा नवथर वयात शहाण्या सुरत्या बापालाही हा हा म्हणता सकवलं. मग तुमच्या बाबतीत तर जरा धिटाईनंच बोलतो, राग मानू नका. स्त्रिया वर पसंत करतात तेव्हा तो रूपानं, जातीनं, कुळानं
आपल्या तोलाचा आहे की नाही हे पाहतात. पण इथं तर सगळाच वेगळा प्रकार. मला तर अमंगळ वासनेचा आणि चवचार कल्पनेचा वास येतो. माफ करा, हे खास बाईसाहेबांचंच मी वर्णन करतो आहे अशातला भाग नाही. पण हे शक्य कोटीतलं आहे की हपापाचा पहिला भर ओसरल्यावर त्याला केल्या गोष्टींची खंत वाटेल आणि आपल्या गोऱ्या जातीतील पुरुषांच्या तुलनेनं तुम्ही कसे वेगळे आहात हे त्यांच्या लक्षात यायला लागेल. प्रवक्ता. लागलीच ऑथेल्लोची प्रतिक्रिया. महेश्वर. ऑथेल्लो. तिनं केली असेल जर माझ्याशी प्रतारणा, तर तोडून टाकीन सारे पाश माझ्या हृदयातील प्रीतीचे आणि फेकून देईन तिला चिनाल कबुतरासारखी अंतराळातल्या वादळावर निराधारात तडफडण्यासाठी. माझा अंगवर्ण नाही गोरा, कदाचित म्हणू नये. तिनं केला असेल द्रोह. आता एकच दिलासा, प्रखर द्वेषाचा. मी सुखानं होईन तळघरातल्या दलदलीतला सर्प, पण सहन करणार नाही माझ्या प्रेमाच्या मंदिरात कोपऱ्यात दडलेला बिछाना परपुरुषाचा. प्रवक्ता. आणि कळस म्हणजे आयागो. ऑथेल्लोनं डेस्डिमोनाला प्रेमाने दिलेल्या रुमालाची त्याच्या अजाण पत्नीकरवी चोरी करून तो रुमाल डेस्डिमोनाने जयवंताला प्रेमानं दिला असे सांगून ऑथेल्लोच्या संशयी मनात तिला व्यभिचारी म्हणून उभी करतो. सोमनाथ. आपल्याला असं आवडेल का? महेश्वर. काय ते? सोमनाथ. लपून छपून चुंबन देणं. महेश्वर. अतिक्रम होईल तो. सोमेश्वर. किंवा आपल्या एखाद्या मित्राबरोबर बिछाण्यामध्ये तासन तास लोळत राहणं, अर्थात वाईट बुद्धीनं नव्हे. महेश्वर. तासन तास एकाच बिछाण्यावर शेजारी झोपायचं आणि वाईट बुद्धी नाही. सोमेश्वर. म्हणजे फारसं वाईट नव्हे, मर्यादा सोडली नाही तर हा केवळ अविचारानं होणारा एक प्रमाद म्हणायचा. परंतु समजा मी माझ्या बायकोला एक हातरुमाल दिला. महेश्वर. बरं मग? सोमेश्वर. म्हणजे मग तो तिच्या मालकीचा होतो आणि तिच्या मालकीची वस्तू तिनं कोणाला नजर केली तर मला वाटतं त्यात हरकत नसावी. महेश्वर. शीलही तिच्याच मालकीचं असतं, तेही तिनं द्यावं काय? आणि तिनं माझा रुमाल त्याला दिला असं तुम्ही सांगितलं नाही का? सोमेश्वर. हो, त्याचं काय? महेश्वर. ते योग्य नव्हे. सोमेश्वर. समजा तिनं आपला विश्वासघात केल्याचं मी पाहिलं आहे असं मी सांगितलं तर? महेश्वर. तो याबाबत काही म्हणाला का? सोमेश्वर. होय, म्हणाला. महेश्वर. काय सांगितलं त्याने? सोमेश्वर. तो म्हणाला की पण नाही, ठाऊक नाही मला. महेश्वर. काय काय? सोमेश्वर. सांगत होता की एकांत झाला म्हणून. महेश्वर. तिच्याशी? सोमेश्वर. तिच्याशी, तिच्याबरोबर. आपणच काय ते समजून घ्या. महेश्वर. तिच्याशी केला एकांत? एकांत? हातरुमाल आणि हा कबुली जबाब. थरथरता आहे माझं शरीर या भयानक शब्दांच्या उच्चारानं आणि श्रवणात. या शब्दात सावल्या आहेत त्या सत्याच्या. सत्य, मला अंतर्बाह्य जाणणारं ते सत्य. ओठाला ओठ, नाकाला नाक, छातीला छाती. भयंकर भयंकर. हे शक्य आहे काय? हातरुमाल. जबाब. हातरुमाल. प्रवक्ता. आणि त्याच्या मनात आयोगाने सोडलेला हा संशयाचा काळा कुट्ट महासर्प फणा उभारीत डेस्टिमोनाच्या अंतःपुरात शिरतो आणि तिच्या कोवळ्या गळाला दंख करीत तिच्या गळ्याभोवती विडखे घालीत तिचा दारुण अंत करतो. आणि हे संशयाचे भूत खोटे होते हे जेव्हा त्याला साक्षी पुराव्याने कळतं तेव्हा पश्चात्ताप दग्ध होत
स्वतःच्या पोटात सुरा खुपसून स्वतःचाही दारुण अंत करवून घेतो. अशा रीतीने संशय या अपमूल्यांचा धिक्कार करीत प्रेक्षकांच्या मनाचे देहाचे डोळे आसवानी भरभरून हे शोकांत नाटक संपून जातं. समीक्षिका, शेक्सपियरच्या या 2 शोकात्मिकांनाही वरचढ ठरेल असं कुसुमाग्रजांचं, शिरवाडकरांचं नटसम्राट. तिथेही मूल्यहीनतेचा केलेला उत्कट धिक्कार. रसिका, 12 वर्षापूर्वी ज्या नटसम्राटानं आपल्या डायमंड जुबली सत्काराची सारी रक्कम आपल्या मुलीला वाटून दिली आणि ज्यातून मुलाला सुनबाईला फ्लॅट घेऊन दिला, तिथेच 12 वर्षानंतर सुनबाई सुपुत्र यांच्याकडून त्यांची जी मूल्यहीन अवहेलना होते, त्या मूल्यहीनतेचा निषेध नटसम्राटाच्या मुलाकडून मूल्यहीनतेचा प्रत्यय येताच असा केला जातो. नंदू, एक निक्षून सांगतो, शारदा या घराची मालकीण आहे. आत्तापर्यंत झालं ते झालं, पण यापुढं तिची तुमच्या संबंधीची एकही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये. तुमचं म्हातारपण झालंय, आम्ही तरुण आहोत. आप्पासाहेब, हो हो हो, तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो तुम्हाला फक्त संभोग माणसांच्या माद्यांशी. पण तरुण आहेत कावळे, तरुण आहेत गिधाडं, तरुण आहेत रस्त्याची गाढवं आणि डुक्करही. अरे, नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखेच. देहभोगाच्या या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, ज्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रांवर या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कुणी आहे का? दश दिशांतून उत्तर आलं की मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक नवीन विश्व, ज्यात मरकटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसरा बाप हो, पण त्या बापाला विसराल तर पहाडात दडून बसलेली गिधाडं फडशा पाडतील निमिषार्धात. तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचं, साऱ्या माणसाच्या जातीचं. कविमित्र, शालेय जीवनात सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी इनामदारांच्या वाड्यावर आत्तेचे यजमान भैयासाहेब देशपांडे यांच्याकडे मोठ्या सुट्ट्यांमध्ये ते मोठा आनंदोत्सव साजरा करे. हा आनंदोत्सव म्हणजे भैयासाहेबांच्या घरातील रामायण, महाभारत, सरदेसाई रियासत, हरिनारायण आपटे यांच्या कादंबऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राम गणेश गडकरी यांची नाटकं आणि गोविंदाग्रज यांची कविता यांचे भरभरून वाचन. त्यांची नाटके आणि कविता यातील कारुण्य आणि विनोदाबरोबरच कल्पकतेच्या स्वैरविलासाच्या काव्यात्म अनुभवात ते विशेष रमत राहिले. त्याचाच परिणाम पुढे रम्य सुंदर कल्पनांच्या सौंदर्याने नटलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचा आविष्कार सहज सुंदरतेनं झाला. त्यांच्या कल्पकतेची आकाशगामी जाणारी झेप त्यांच्या कवितात आणि नाटकात चढत चढत कळसाला जाणारी. समीक्षिका, त्यामुळेच शब्द डोंगरासारखे शब्द, समुद्रासारखे शब्द, आभाळासारखे, वणव्यासारखे, पाखरासारखे रंगीत, फुलांसारखे मुलायम, अशी नटसम्राट सारख्या नाटकातही बोलणारी स्वप्नसुंदर प्रतिमांनी नटलेली ही कविता आपल्या रसिकतेला कल्पनांच्या मायाबाजारात नेत तिथे स्वैरविहार करण्याचा अद्भुत सुंदर अनुभव देत राहते. येथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.